मला हे पत्र लिहिल्यानंतर जेव्हा हे प्रसारित होत आहे सगळीकडे, तर त्याच्यावरनं मला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. पण मला त्याची पर्वा नाही आहे. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा असं वाटतं की जूता गरम, पेट नरम और सर ठंडा. पण किमान एका वीर मातेची भावना समजून घेण्या इतपत पण त्यांच्याकडे तेवढं औदार्य नाहीये. पण मी देशद्रोही तर नक्कीच नाही. आणि हे मी केवळ देशप्रेमापोटीच बोलतीये. मला वीरमाता हे बिरुदही नको आहे. सो मला असं म्हणायचंय की युद्ध हे जेव्हा सुरू करतो ना आपण, ते तावातावानी सुरू करता येतं, युद्ध संपवता नाही येत. म्हणजे आपला जो चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो, तो का इतका घाबरलाय? तो का खरी बातमी लोकांच्या समोर आणत नाहीये? काय करताय तुम्ही लोक? आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. जर तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्हाला कळणार कसं? मीही रामाला मानते, माझ्याही घरी देव आहेत, मीही रोज पूजा करते, मीही भक्त आहे, पण मी अंधभक्त नाहीये. पहलगामचा अतिरेकी हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याचं दुष्कर्म करणाऱ्या अतिरेक्यांना त्यांच्या कृत्याची सजा तर मिळाली पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन या संपूर्ण घटनेच्या अवतीभोवती जे अजेंड्याचं राजकारण होतंय, ज्या नको असलेल्या भावना त्याच्यामध्ये आणल्या जात आहेत, त्याच्यामुळं अनेकदा आपला जो राग आहे तो चुकीच्या दिशेनं तर व्यक्त होत नाहीये ना, असं सुद्धा स्वतःला तपासण्याची वेळ आहे. कारण आपण बघतोय की अनेकदा आपल्या बोलण्यातनं राग जो आहे तो तिथल्या स्थानिक काश्मीरी तरुणांच्या विरोधात पण निघतोय, काश्मीरच्या विरोधात निघतोय, की जो काश्मीर आपला भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ज्याला खरं तर आपण जास्त प्रेमानं आपलंसं केलं पाहिजे. अतिरेक्यांना शासन मिळालं पाहिजे का? त्यांना त्यांच्या कर्माची कठोर शिक्षा मिळाली पाहिजे का? तर ती बिलकुल मिळाली पाहिजे. त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. पण या राष्ट्रभावनेच्या अवतीभोवती म्हणजे या राष्ट्रभावनेला खतपाणी घालून काही वेगळं राजकारण तर कोणी शिजवत नाहीये ना, हे पण आपण सतत तपासलं पाहिजे. आणि या घटनेला जवळपास आता 8-10 दिवस उलटून झालेले आहेत. सगळ्यांना उत्सुकता आहे ती पाकिस्तानकडून काहीतरी बदल्याची. न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधून अगदी युद्धज्वर शिगेला पोहोचलेला आहे. म्हणजे तिकडे सीमेवरती रणगाडे पोहोचलेले आहेत की माहिती नाहीयेत, पण न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये मात्र हे रणगाडे पोहोचलेले आहेत आणि त्वेषानं आरोळ्या देखील ठोकल्या जात आहेत. पण हे वातावरण जे आहे, या वातावरणापासून आपण दूर राहण्याची किती गरज आहे हे जाणवलं ते एका वीर मातेच्या पत्रातून. शहीद फ्लाइट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ यांच्या आई आणि अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशनच्या विश्वस्त, जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूटच्या फॉर्मर डायरेक्टर कविता गाडगीळ यांचं एक पत्र गेल्या 3-4 दिवसांपासून व्हायरल होतंय. ते मूळ पत्र त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या पत्राचा अनुवाद माझी सहकारी मैत्रीण पत्रकार भक्ती बिसोरे हिनं केलेलं आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या पर्यंत ते पत्र पोहोचलं पण असेल. पण या पत्रातली जी भावना आहे ती एका वीर मातेची भावना आहे आणि ते पत्र खरं तर त्यांनी लिहिताना या देशाची एक सजग नागरिक म्हणून सुद्धा लिहिलेलं आहे, की त्यांना या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते त्यांनी त्याच्यामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. युद्ध किती धोकादायक असू शकतं हे त्यांच्या इतकं दुसरं कोणी सांगू शकत नाही. कारण त्यांच्या घरामध्ये लष्करी सेवेचा एक फार मोठा इतिहास आहे. त्यांचे पती सुद्धा बांगलादेश युद्धामध्ये सहभागी झालेले होते. तर याच निमित्तानं कविता गाडगीळ यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत आणि त्यांची या सगळ्या पाठीमागची भावना नेमकी काय आहे ते समजून घेणार आहोत. हा इंटरव्ह्यू तुम्ही पूर्णपणे बघावा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा नंतर कळवा. पण कविता मॅडम, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजकाल देशामध्ये असं झालंय की मुळात बोलणं कुठल्याही गोष्टीबद्दल हे खूप धाडसाचं काम झालेलं आहे. आणि ज्या लोकांचं काम आहे म्हणजे अगदी न्याय व्यवस्था असतील किंवा इतर आपल्या सगळ्या घटनात्मक संस्था असतील, त्याच्यामधले अनेक लोक बोलत नाहीयेत. सध्याचा काळ जो आहे तो चुप्पी साधण्याचा काळ बनलेला आहे. अशा वेळी हे बोलण्याचं धाडस मुळात तुम्ही कसं दाखवलं? आणि जे युद्धाच्या विरोधात एकतर बोलणं म्हणजे आजकाल राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम याची व्याख्या इतकी उथळ झालेली आहे की त्या सगळ्याच्या विरोधात बोलल्यानंतर जी रिॲक्शन येऊ शकते त्याची पर्वा तमा न बाळगता तुम्ही हे बोलताय, त्याच्या पाठीमागं काय कारण आहे नेमकं? नमस्कार प्रशांत. आपण एकमेकाला आधीपासूनच ओळखतोय. हो. आणि
मला हे पत्र लिहिल्यानंतर जेव्हा हे प्रसारित होत आहे सगळीकडे किंवा सगळीकडे पसरलंय, सर्वदूर पसरलंय असं आपण म्हणतोय, तर त्याच्यावरनं मला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. पण मला त्याची पर्वा नाही आहे. कारण अभिजितच्या ऍक्सिडेंट नंतर ही अशाच घटना घडल्या होत्या. इंटरनेट जरी नव्हतं तरी फोन करून लोक धमक्या देत होते, मेल पाठवत होते. पण मला असं वाटतं की ही जी 26 माणसं मारली गेलेली आहेत ते माझे सगळे अभिजितच आहेत रे. म्हणजे कुठल्या शब्दात सांगू की देशप्रेम कसं व्यक्त करावं. आणि व्यक्त करण्याची गरज नाही की मी देशप्रेमी आहे हा मला म्हणजे ब्रीद फिरवण्याचा लावून विषय नाही. घ्यायचं नाहीये. बरोबर. पण कुठेतरी आतमध्ये जळतंय की अरे, आत्ता हसणं खेळणारी मुलं आपल्या वडिलांना समोर मारताना आपण प्रत्यक्ष बघतोय. त्या बायका आक्रोश करतायत, हनीमूनला गेलेले कपल त्याच्यावरती गोळ्या झाडतायत. काय डोळ्यात स्वप्न घेऊन आपण काश्मीरला गेलो होतो आणि आपण आता परत जाताना आपण कुठल्या परिस्थितीत जातोय. अ, हा विचार करूनच मी 2-3 दिवस प्रचंड अस्वस्थ होते. कारण युद्धाच्या बातम्या मी फक्त वर्तमानपत्रात नाही वाचल्या, तर युद्ध प्रत्यक्ष बघितलंय. कारण मे मध्ये आमचं लग्न झालं आणि डिसेंबरमध्ये पूर्व पाकिस्तानमधनं जे आपल्याकडे लोक निर्वासित यायला लागले. त्याच्यानंतर 3 मेला आपलं युद्ध सुरू झालं आणि मग बांगलादेशाची निर्मिती झाली. तर त्या युद्धात माझे मिस्टर सहभागी होते. ते ट्रान्सपोर्ट पायलट होते आणि त्यामुळे या लोकांना रसद पुरवणं, जे युद्धभूमीवर आहेत त्यांना, किंवा जखमी किंवा मृत सैनिकांना परत घेऊन येणं आणि त्यांना त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं वगैरे, अशा या गोष्टी होत होत्या. त्या काळात इव्हन त्यांची विमानं सुद्धा उडवली गेली असती, म्हणजे त्यांनाही अपघात होऊ शकले असते. त्यामुळे ते जेव्हा निघायचे घरातनं त्या वेळेपासून ते परत येईपर्यंत आमचा जीव अक्षरशः आम्ही मुठीत धरून बसायचो. किती, माझ्या लग्नाला 6च महिने झाले होते. मी पुण्यातली सदाशिव पेठेतली एक मुलगी, मला डिफेन्स म्हणजे काय माहिती नाही, पण अट्टाहास हाच होता की लग्न करेन तर डिफेन्सवाल्याशीच. कारण युद्ध असो अगर नसो, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हा हा त्यांच्यासाठी अगदी योग्य वाक्प्रचार आहे. युद्धाची तयारी करावी, कारण युद्ध हे आयत्या वेळेस खेळलं जात नसतं. त्यामुळे युद्ध सदृश्य परिस्थिती पण निर्माण केली जाते आणि त्याच्या बरोबरीने त्या सरावानंतरच तुम्ही त्याच्यात प्रगत होता आणि त्याप्रमाणे तुम्ही वागता युद्धाच्या वेळेला. सो ते मी बघितलेलं आहे. युद्धजन्य परिस्थिती 9/11 हा एक जो वाक्प्रचार झालेला आहे आणि तो कित्येक पिढ्या पुढे चालत राहील. हा अमेरिकेतल्या ट्विन टॉवरवर झालेला हल्ला, त्याच्यानंतर 8च दिवसात माझा मुलगा पण युद्धजन्यच परिस्थिती होती ती. त्यावेळेला आपल्या सीमेचं रक्षण करत होता आणि त्या रक्षणाच्या सरावामध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला बरोबर. MiG-21चा. आणि त्यामुळे मला मी देशाशी आणखीन जास्त जोडली जातीये. बरोबर. रोजचं मला असं वाटतं अरे, काहीतरी होऊ नये, काहीतरी विचित्र घटना घडू नये की ज्याच्यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. असेही आपण काही काही वेळा आपल्याला वाटतं की आपण किती अस्थिर आहोत. आपण कुठल्या जमान्यात राहत होतो, आता कुठला जमाना आलेला आहे. पण अ, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा असं वाटतं की जूता गरम, पेट नरम और सर ठंडा. पायात बूट असू देत, तुमचं बरोबर. व्यवस्थित पोट भरलेलं असू देत, आणि अति खाऊ डोकं नका, शांत. कमी खाऊ नका, पण डोकं शांत ठेवा. तुम्हाला बरोबर. भडकवणारे खूप आहेत. आणि ह्या जेव्हा मी फेसबुकवर किंवा आणखीन इंटरनेटवर मी किंवा मेलनी लोकांच्या मेल्स यायला लागल्या, इतरांना असतील, मला असतील, त्यावेळेस मी हे लिहायला सुरुवात केली. 2-3 दिवस मी खूप अस्वस्थ होते. मी एकटीच असते आता. कॅप्टन 2019 मध्ये गेले. तर त्या याच्यावर विचार करता करता मला असं वाटलं की हे सर्वदूर पोहोचावं
आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे. तर म्हणून मी लिहायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस माझा मुलगा मला म्हणाला, मा तुला जर हे वाटत असेल की हे सर्व लोकांपर्यंत पोहोचावं तर फक्त तू मराठी पुरती मर्यादित राहू नकोस. मी बरोबर. त्याच्यावर तुला संस्कार करून देतो. म्हणून त्यांनी ते पत्र इंग्लिशमध्ये तयार केलं. पण शब्दनशब्द माझा आहे, म्हणजे भावना माझ्या आहेत, हम्म. शब्दांकन त्याच आहे. ओके. आणि त्याच्यानंतर भक्ती बिसुरेनी पण अक्षरशः म्हणजे मी जे लिहून काढलंय तो जर कागद मी पाठवला कोणाला तर तुम्ही म्हणाल हे भक्ती बिसुरेचं आहे का हे तुम्ही लिहिलेलं आहे. बरोबर, अशा इतक्या ह्याच्यात तिने ते. माझ्या हो. भावना पण सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या. सुरुवातीलाच तुम्ही जे नमूद केलं त्याच्यानंतर मला खूप म्हणजे विशेष वाटलं की तुम्ही हे लिहिल्यानंतर लोक तुम्हाला ट्रोल करतायत. म्हणजे अ, जी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे आणि जी पार्श्वभूमी खरं तर या लोकांना माहिती आहे का नाही मला माहिती नाहीये की MiG-21च्या अपघातामध्ये तुम्ही तुमचा 27 वर्षांचा मुलगा गमावला आणि तो गमावल्यानंतर ज्या पद्धतीचा लढा तुम्ही त्या सगळ्या व्यवस्थेला सुधारण्यासाठी दिला. त्याच्यानंतर इतक्या वर्षांपासून तुम्ही ते पायलट ट्रेनिंगचं काम करता आहात. तर या सगळ्या गोष्टींची कल्पना कदाचित त्या ट्रोलर्सना नसेल. पण किमान एका वीर मातेची भावना समजून घेण्या इतपत पण त्यांच्याकडे ते म्हणजे तेवढं औदार्य नाहीये. नाही नाही, त्यांचं म्हणणं असं आहे, वीरमाता स्वतःला म्हणवून घेता तुम्ही, मग तुम्हाला तुमच्या मुलाच्या मृत्यूबद्दल काही वाटायला नको, कारण तुमचा मुलगा डिफेन्समध्ये गेला होता त्यावेळेसच तुम्हाला कल्पना होती की कधीतरी त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. बर. त्यामुळे हे जे लोक शांत चित्ताने बसलेत ना, आपण म्हणतो ना की इकडे टेम्परेचर वाढलं की तिकडे एसीचं टेम्परेचर कमी करून शांतपणे टीव्हीवर टेबलावरती पाय पसरून बसलेले, पोट भरलेले, हो, आणि खरंय. ज्यांना कशाची चिंता नाही, आणि ज्यांची मुलंही इकडे तिकडे इतरत्र ठिकाणी सेटल झालेली आहेत, त्या लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. इतकंच काय, मला देशद्रोही म्हटलं त्यांनी. पण मला त्याचं वाटत नाही, कारण अभिजितच्या ऍक्सिडेंट नंतर मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याचं सोडून मी एका कानावर पडूच देत नाहीये. करतायत ते करू दे, कारण लोकशाही आहे, त्यांना त्यांची मतं सांगायचा अधिकार आहे. फक्त मला त्यांनी देशद्रोही म्हटल्याबद्दल थोडासा मनात काय म्हणू वाईट वाटलं म्हटलं तर हरकत नाही. अ, पण मी देशद्रोही तर नक्कीच नाही. आणि हे मी केवळ देशप्रेमापोटीच बोलतीये. मला वीरमाता हे बिरुदही नको आहे, कारण हो. तो मुलगा वीर होता. मी खरंय. आय एम फॉर्च्युनेट इनफ टू बी हिज मदर. हम्म, हम्म, हम्म. नाही, सो देशद्रोही तर आजच्या काळामध्ये अनेक लोकांना ठरवलं जात आहे. म्हणजे की ज्या नीरज चोप्रानं 2-2 आपल्याला ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली, हो त्यानं केवळ एका त्याच्या पाकिस्तानी खेळाडू मित्राला इन्व्हिटेशन दिलं हो होतं आणि ते पण हो या हल्ल्याच्या हो आधी. त्याला सुद्धा लोक भरपूर आधी. देशभक्तीचं हा सर्टिफिकेट मागतायत. त्यामुळं हा हल्ली आपल्याकडे देशभक्तीची व्याख्या खूप नवीन झाली आहे. म्हणजे प्रश्न विचारणं हे सुद्धा म्हणजे देशद्रोहीपणा झालेला आहे. पण मला त्याची भीती वाटत नाही, कारण MiG-20 पासूनच मी माझ्या जीवावर उदार होऊन मी हे काम करतेय. आम्ही जेव्हा जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट उभं करायचं ठरवलं त्यावेळेस अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशन हा ट्रस्ट होता. आणि त्याच्यात कुमार केतकरांसारखे पत्रकार होते, जे पद्मश्री कुमार केतकर, पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर होते, माझे मिस्टर होते, मी होते, माझा मोठा मुलगा होता केदार. त्यामुळे मी मी तेव्हाच ठरवलं होतं की काहीही झालं तरी याचा छडा लावायचा, भले माझा जीव त्याच्यात गेला तरी चालेल. कारण ही 27 वर्षाचा माझा एकटा मुलगा नाहीये, हा सगळ्यांचा मुलगा आहे, हा देशाचा मुलगा आहे, ह्या देशासाठी गेलाय तिथे. बरोबर. त्याला विमान हवं स्वतःला म्हणून तो गेलेला नाहीये. आणि तो एक नाहीये, असे अनेक मुलं, त्यांना दुसरं कुठलं करिअर नव्हतं म्हणून ते जॉईन नाही झालेले. त्यांना हे करायचंच होतं. त्यांच्या आईवडिलांकडे भरपूर पैसे होते, ते दुसरे कुठलेही करिअर करू शकले असते. अशी मुलं आहेत. काही शेतकऱ्यांची मुलं आहेत, काही शिंप्यांची मुलं आहेत, काही चांभारांची मुलं आहेत. आज एनडीए मध्ये प्रथम आलेल्या मुलांचं जर आपण लिस्ट बघितली तर हम्म. ही मुलं देशप्रेमाने भारावलेली आहेत. अतिशय गरीब परिस्थितीतनं आलेली ही मुलं आहेत. असं जेव्हा होतं त्यावेळेस पुलवामाचा अटॅक काय किंवा पहलगामचा अटॅक काय. पण पुलवामाच्या अटॅकमध्ये मला बोलता आलं नाही काही, कारण
त्याचं सगळं राजकारणच वेगळं झालेलं आहे. आणि पेहलगामचा जो प्रत्यक्ष हल्ला झाला त्यातलं मला असं वाटतं की तिथे हल्ल्यात जे कोणी जखमी झाले किंवा मृत पावले ते माझेच कोणीतरी सगळे मला आता काही गमवायचं नाही आणि मला काही कमवायचंही नाहीये. जे काय होतं ते मी आता 75 वर्षाची आहे त्यामुळे मला कशानेच फरक पडत नाही. हम्म. कोणीही काही म्हणता किंवा इवन तुम्ही उद्याला माझ्या दारावर जरी टकटक केली तरी मी दार उघडून तुम्हाला आतमध्ये घेऊन विचारणार नाही तुमच्या हातात शस्त्र आहे का का तुम्ही माझ्याशी मैत्री करायला आलाय. हम्म, हम्म. नाही, या पत्रामध्ये एक खूप महत्वाचा उल्लेख तुम्ही केलाय, म्हणजे अनेकांना याची जाणीव झाली पाहिजे की खरं देशप्रेम काय असतं. तर जे लष्कर आपली सेवा करतंय त्या लष्कराला योग्य सोयी सुविधा मिळतायत की नाही, ते व्यवस्थित त्यांच्या सोयी म्हणजे सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते की नाही. आणि तुम्ही याच्यात उल्लेख केलाय की आपल्याकडं 1 लाख सैनिक आणि 12,000 अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाई दलाला 42 स्क्वॅड्रनची गरज आहे. पण त्यातल्या कितीतरी म्हणजे अगदी 31च बहुतेक विमानं जी आहेत ती आता आपल्याकडे आहेत आणि त्यातली पण खूप जुनी आहेत. सोबत सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रायफल, टेंट्स, औषधं. आणि पुढे तुम्ही असं लिहिलंय की माफ करा मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठी सुद्धा आपण इतरांवर अवलंबून आहोत. का पण हे याच्याकडे म्हणजे खरं आहे. देशभक्त म्हणवले प्रशांत हे जाणारे खरं सरकार, आहे. अगदी खरं आहे, हं. बरोबर आहे, पण पण याची हे चर्चा खरं का आहे. होत नाहीये, हे याची चर्चा का होत नाहीये? याची चर्चा कोण करणार? ह्याची चर्चा संरक्षण मंत्री करणार. ह्याची चर्चा सैन्यातले अधिकारी करणार. ह्याची चर्चा सैन्य दलातले जवान त्यांच्या सिनियर ऑफिसरकडे करणार. पण त्याच्याकडे लक्ष कोण देतंय की नाही हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कसं कळणार? आणि ती परिस्थिती आहे. ती परिस्थिती नाहीये हे मी उगाचच लिहायचं म्हणून लिहिलेलं नाहीये. हे बरोबर आहे. हो. सर्वदूर सगळ्या लोकांना माहिती आहे की ही परिस्थिती आहे. कॉफिन्सच्या वर कारगिलच्या युद्धानंतर किती वाद झाला होता ते आठवत असेल लोकांना. हो. बरोबर. सो मला असं म्हणायचंय की युद्ध हे जेव्हा सुरू करतो ना आपण ते तावातावानी सुरू करता येतं. युद्ध संपवता नाही येत. हम्म. खरं आहे. आणि समोर आपला अ, जो देश आहे तो देश उतावळी झालेला आहे युद्ध करायला. त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि मी तुमच्या पुढे ताकदवान उभी आहे. त्यामुळे जो कमकुवत देश आहे तो पहिल्यांदा जर तुमच्यावर हल्ला केला त्यांनी हम्म. तर किती नुकसान होईल. तुम्ही म्हणताय न्यूक्लिअर वॉर व्हावं म्हणून. अरे किती नुकसान होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? हम्म. कोट्यावधी लोक मरतील आणि पुढच्या अनेक पिढ्या मरण आलं तर बरं आम्हाला जगणं नको असं म्हणतील. मग आपण काय करायचं अशा वेळेला? खरं आहे. आणि लष्कराच्या बाबतीत म्हणजे अग्निवीर योजनेबद्दल पण खूप चर्चा झाली, त्याच्यावरनं म्हणजे अगदी दोन्ही बाजूंनी मतांतर व्यक्त झाली. पण एक मोरल जे असतं लष्करामध्ये सामील होण्यासाठी तरुणांमध्ये एक अशी भावना असते की आपण लष्करात गेलं पाहिजे. तर त्या सगळ्या भावनेवरती याच्यामुळे परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतंय का, या या सगळ्या स्कीममुळे अशा? आताच आपण म्हटलं ना की 10 लाख लोक कमी आहेत ना लष्करात. हो. हा. याचा अर्थच असा होतो ना की कोणी आपणहून पुढे येत नाहीये. हम्म. जर ही लष्करातली जी कमी आहे ती खालपासून सुरू झाली आहे ना. खालून लोक परीक्षेला बसत नाहीयेत. खालून लोक ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पास व्हाल अभिजितसाठी सुद्धा 3 वर्षाचा एनडीएचा अभ्यासक्रम त्याच्यानंतर 1 वर्षाचा स्पेशल फ्लाइंगचा कोर्स त्याच्यानंतर ट्रेनिंग स्क्वॉड्रन आणि मग त्याच्यानंतर ऑपरेशनल स्क्वॉड्रन मध्ये अभिजित गेला. म्हणजे अभिजितच्या कार्याला हम्म. 4 वर्षानंतर सुरुवात झाली. हो. ऍक्च्युअल कामासाठी जो नियुक्त केला गेला होता तो. आज तुम्ही म्हणताय अग्निवीर. हम्म. आपण बोलायचं का जरा अग्निवीरांबद्दल? नो, हो, बोला ना. अग्निवीरांना आपण 4 वर्षासाठी घेतोय खरंय. आणि हेच अग्निवीर आपण मग डिफेन्स मध्ये जाणाऱ्या माणसाला इतके दिवस का लागतायत? मग सगळ्यांनाच अग्निवीर बनवा ना. जर तुमच्याकडे इतकी कमतरता आहे सैन्य दलाची कारण तुम्हाला माहिती आहे हे जे आहेत तरुण युवक जे आहेत त्यांना प्रचंड प्रशिक्षणाची गरज आहे. आधी तिन्ही एनडीए मध्ये तिन्ही दलातले लोक म्हणजे
एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या हो. लोकांचं एकत्र प्रशिक्षण होतं आणि नंतर शेवटच्या टर्मला ते विभागले जातात आपल्या आपल्या स्क्वॉड्रन्स मधनं. हम्म. पण अशा वेळेला जर तुम्ही अग्निवीर ही संकल्पना पुढे आणली तर ती अग्निवीर संकल्पना कितपत साध्य होऊ शकेल? म्हणजे अशी धोरणं बनवताना त्या त्या क्षेत्रातल्या लोकांचं, तज्ज्ञांचं मत विचारात घेतलं गेलेलं नाहीये का मग? कारण इतका मोठा निर्णय झाला आणि त्याचे असे परिणाम आपल्याला उलटे दिसत आहेत. अ, निर्णय घेतला गेला की नाही हे आपल्यापर्यंत कसं पोहोचणार? आज आज जसा मी तुला फोन केला होता तसा हम्म. मी अनेक म्हणजे जवळजवळ 100च्या वर लोकांना मेसेज पाठवले होते जे मला MiG-21च्या वेळेला भेटलेले होते. ऑल हम्म. चॅनल्स, व्हिज्युअल चॅनल्स, प्रिंट मीडिया, त्यातल्या फक्त 3 लोकांनी मला हे केलेलं आहे, विचारलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे येऊन बोलाल का? इथं एक बीबीसीनी हो. त्यांना तर सगळेजण देशद्रोहीच म्हणत आहेत. आत्ताच मी बोल काय बोल भिडू हम्म. बोल हम्म. भिडू मध्ये बोलून आले आणि आता मी तुझ्याशी बोलतेय. हम्म. हम्म. बाकीच्या लोकांची प्रतिक्रिया सुद्धा आली नाही. म्हणजे आपला जो चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो तो का इतका घाबरलाय? तो का खरी बातमी लोकांच्या समोर आणत नाहीये? काय करताय तुम्ही लोक? आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. जर तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्हाला कळणार कसं? बरोबर. नाही, या पत्रामध्ये तुम्ही काश्मीर बद्दल पण अगदी भरभरून लिहिले आणि लोकांना सांगितलंय की आपण आता या घटनेनंतर खरं काय केलं पाहिजे. आपल्याकडं अभिनेते अतुल कुलकर्णी तिथं गेले, एक चांगली कृती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला अतिरेक्यांच्या या सगळ्या कृतीला न जुमानता, दहशतवादाला. तर त्यांना पण लोक ट्रोल करतायत आणि त्यांना सुद्धा म्हणजे तिथं जायची काय गरज, असं म्हणून उलटी गोष्ट जी आहे ती सुरू होते. तर हे सगळं बघितल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? खरं सांगू का प्रशांत? हम्म. अतुल कुलकर्णीला मला भेटायची प्रचंड इच्छा आहे. बर. माझी कशी काय पुरी होईल मला माहिती नाही. आणि मी त्याचं अतिशय कौतुक करते की तो कुठल्याही स्वार्थी विचाराने तिथे गेलेला नाहीये. तो एक सेलिब्रिटी आहे नॅचरली. लोक त्याच्याकडे बघतात. पण त्याला ट्रोल करायचं काहीच कारण नाही. अरे तुम्ही घरात बसून आरामात पोटभर जेवून हापूसचा आमरस खाऊन तुम्ही म्हणताय ट्रोल करताय. जा ना मग तुम्ही. अतुल गेला ना. अतुलला त्याच्यातनं साध्य काय करायचं होतं? मी जाऊ शकतो. काश्मीर माझा आहे. तुम्ही घाबरू नका. पर्यटन हा काश्मीरचा गाभा आहे मूळ. बरोबर. तोच जर तुम्ही थांबवलात, तुम्ही गेला नाही काश्मीरला, तर तिथे बेकारी वाढेल आणि दहशतवादाला आपणच खतं पाणी घालतोय. बाकीच्या कोणी त्या दहशतवाद निर्माण करण्यापेक्षा. कारण बेकारी ही फार वाईट असते. एक वेळचं जेवण मिळालं नाही की माणूस कसा हिंडतो ते आपण बघितलेलं आहे. आपण आपल्या देशात 80 कोटी जनतेला अ, राशन पुरवतोय. हम्म. अतुल कुलकर्णी गेला त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याला ट्रोल कसले करता? बरोबर. आणि आपल्याकडे एक अशी पण परंपरा सुरू झाली आहे की या म्हणजे लष्करी सामर्थ्य जे आहे किंवा लष्करातल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याचा नंतर राजकारणामध्ये खूप वाईट पद्धतीने वापर होतो, मतांसाठी वापर होतो. तर या गोष्टींपासून खरं तर लष्कर बाजूला राहिलं पाहिजे. त्याचं एक पावित्र्य आहे, त्याची एक प्रतिष्ठा आहे, लोकांच्या मनामध्ये एक खूप चांगली प्रतिमा आहे. तर ते किमान बाजूला राहणं पण आवश्यक आहे. हे अगदी खरं आहे. हे आम्हाला पहिल्यापासून वाटतं. पण माणूस मग तो कुठल्याही लेव्हलचा असो म्हणजे ज्युनियर ऑफिसर असो किंवा सिनियर मोस्ट ऑफिसर असो, जोपर्यंत त्याच्या खांद्यावरती युनिफॉर्मची रिबन लागलेली आहे तोपर्यंत तो काही बोलू शकत नाही. कारण त्याला बोलण्याची परवानगी नसते. बरोबर. युनिफॉर्मच्या बाहेर आल्यावर नरवण्यांनी पुस्तक लिहिलंय ते अजून प्रकाशित होऊ शकत नाहीये. त्याची खूप वेगळी गोष्ट आहे. खरं आहे. म्हणजे ते पुस्तक आजतागायत म्हणजे त्याचे एक थोडेसे अंश छापून आले आणि नंतर परत ते बाजारात पुस्तक येऊच शकलेलं नाहीये. लष्कर प्रमुखांच्या का बद्दल नाही जर हे ते होत का असेल. नाही? पण ही धाक धपटशा कोणाला दाखवताय तुम्ही? बरोबर. कशासाठी दाखवताय? का आम्ही व्यक्त नाही होऊ शकत? मग लोकशाहीच्या नावाने पुकारा कसला करताय? बरोबर आहे. जोपर्यंत ते युनिफॉर्म मध्ये होते तोपर्यंत ऐकणं क्रमप्राप्तच होतं. पण जर आपल्याला गोष्ट माहिती असेल तर जनरल माणिक शॉंना, आपलं फील्ड मार्शल माणिक फील्ड शॉंना, मार्शल. हम्म. हा त्यावेळेस ते जनरल होते.
त्यावेळेस इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की युद्ध सुरू करायचं का. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही राजकारण करा, युद्ध कधी सुरू करायचं ते माझ्यावर सोडा. बरोबर. आज अशी बोलायची कोणाची हिंमत नाहीये आणि कोणा राजकारणाची ऐकून घेण्याची पण तयारी नाहीये. खरंय, म्हणजे खूप दुर्दैवी खरं तर हे चित्र म्हणावं लागेल की ज्या भारतीय लष्कराची एवढी शौर्याची परंपरा आहे, त्या लष्कराला असं राजकारणासाठी वेठीस धरलं जातंय. आता पहलगामच्या या सगळ्या मुद्द्यावरून जी चर्चा आपण अवतीभोवती बघतोय, लोक अगदी आसुसलेले आहेत की कधी एकदा आपण बदला घेतोय म्हणून वगैरे. तर त्या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? म्हणजे या गोष्टीबद्दल कोणाचंच दुमत नसेल, तुमचं नाहीये, माझं नाहीये, देशवासियांचं नाहीये की अतिरेक्यांना त्यांच्या कर्माची योग्य शिक्षा मिळाली पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन हे जे काही आपण बघतोय की प्रत्येक म्हणजे आपण आपल्या अवतीभोवतीच्या मुस्लिमांना सुद्धा खूप संशयानं बघू लागलोय. त्या काश्मीरी आपल्या तरुणांना आपण संशयानं बघू लागलोय. तर हे बरोबर आहे का? अ, खरं सांगू का, हा जो धर्मद्वेष पसरला गेलेला आहे ना, त्याच्यातच त्याचं सगळं मूळ आहे. आज आपण जर काश्मीरियांना वेगळं टाकलं, की बाबा बाजूला केलं, आम्ही येणार नाही तुमच्या प्रदेशात, तर आपण दहशतवाद तिथे निर्माण करू. कारण बेकारी ही इतकी वाईट असते की माणूस कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने पैसा मिळवायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याची सत्सद विवेक बुद्धी बाजूला राहते. पण एक माणूस असा असला, खलिस्तानी होते, हो. आपल्या तर पंतप्रधान मारल्या गेल्या तिथे. त्याच्यानंतर तामिळ लोकांनी अ, श्रीलंकेतनं म्हणजे अ, दुसऱ्या पंतप्रधानांना मारलं. आपण त्यावेळेस युद्धाचा तर पुकारा केला नाही ना. मग आजच तुम्हाला युद्ध का करावंसं वाटतंय? तुम्हाला शांत डोक्याने नाही का? म्हणून जे मी म्हणते की आमचे मला माझे मिस्टर नेहमी सांगायचे, अ, बूट गरम, पेट नरम, सर थंडा. ही आपल्या रोजच्या जीवनातली गोष्ट आहे. आणि ही रोजच्या जीवनातली गोष्ट सगळ्यांसाठी लागू पडतीये. तुमचं डोकंच तुम्ही माथी भडकवली आहेत एकमेकांची. कारण काय, तुम्हाला तुमची मुलं दुसरीकडे छान सेटल आहेत, डॉलर्स मध्ये पैसे कमावतायत, आणि तुम्ही इथे घरी बसून, अरे मग तुम्हाला वाटतंय ना युद्ध, मग बोलवून घ्या मुलांना, अग्निवीर सारख्या याच्यात त्यांना सामील होऊ देत. 4 वर्षासाठी आहे. आणि मग आमची मुलं घेऊन आम्ही काश्मीरला जातो आणि आम्ही आमच्या पद्धतीने शांततेने त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तुम्ही आहात का तयार त्याला? मला रामायण आणि महाभारताचे लोक हे देत आहेत, उल्लेख देत आहेत. अरे हा. तुम्ही तुम्ही 1947 नंतरच तरी निदान बोला ना. रामायण महाभारत फार दूरची गोष्ट राहिली. मीही रामाला मानते, माझ्याही घरी देव आहेत, मीही रोज पूजा करते, मीही भक्त आहे, पण मी अंधभक्त नाहीये. बरोबर. आणि एखादी विवेकाची गोष्ट बोलणं किंवा युद्ध नको असं म्हणणं म्हणजे जणू काही अ, कमजोरीचं लक्षण आहे, तुम्ही दुबळे आहात असं एक भासवणं. उलट ती गोष्ट आपण चांगल्या हेतून आपला देश सक्षम करण्यासाठी सांगतोय. आपण त्या संपूर्ण सेवेचं जे भान आहे ते आपण त्याच्यामध्ये ठेवून बोलतोय. ही गोष्ट बहुधा लोकांच्या लक्षात येत नसावी. काय झालंय, युद्धाचे परिणाम ज्यांना भोगायला लागणार नाहीत अशी लोक बोलतायत. ज्यांचं 2 वेळेचं जेवणाचं ताट त्यांच्या समोर कुठल्याही परिस्थितीत येईल, कितीही महागाई झाली, कारण कित्येक कारखाने बंद पडतील, कित्येक फॅक्टरीज मध्ये दारुगोळा आणि शस्त्रास्त्र बनवण्याची गरज पडेल आपल्याला. युद्ध एकदा सुरू झालं की ते कधी थांबेल हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे इतरही गोष्टींवर परिणाम होत राहतो. आपल्याकडे बेकारी वाढेल, आपल्याकडे अ, अ, प्रचंड महागाई होईल, कराच्या स्वरूपात आपल्याकडनं पैसे घेतले जातील. तर अशा वेळेला तुम्हाला काय फरक पडतो त्यांनी? अरे पण माझा शेतकरी, जो त्याचा मुलगा इंडियात गेलाय, माझा जो शिंपी आहे त्याचा मुलगा गेलाय, माझा जो सुतार आहे त्याच्या मुलाला डिफेन्स मध्ये जायचंय. ही जी भारावलेली मुलं आहेत, गरीब आहेत म्हणून नाही, हं, मी गरीब आणि श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय हा विषयच काढत नाहीये. जी मुलं भारावलेली आहेत त्यांच्या घरी जर उद्याचं ताट भरलं गेलं नाही आणि तिथे त्यांचा बळी गेला, तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहात? हा प्रश्न जो आहे तो खूप महत्वाचा आहे. पण म्हणजे या सगळ्या घटनेनंतर खर तर
म्हणजे ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत आता आपल्याकडे की अ, एकतर 5 निर्णय जे आहेत ते भारत सरकारने घेतलेले होते. त्याच्यानंतर अजून पुढे काय होईल माहिती नाहीये. पण सिंधू जल करार जो आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी झाल्या, डिप्लोमॅटिक लेवलला गोष्टी झालेल्या आहेत. पण या सगळ्यामुळं जे समाधान व्हायला पाहिजे नागरिकांचं ते झालेलं आहे का? त्या गोष्टी योग्य आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, पण ह्याच्यासाठी तुम्ही जी आपली जी संरक्षण दलाची किंवा तिथे काय तैनात कोणीतरी हवं, सुरक्षा दल तिथे हवं, याची तुम्ही काळजी घ्या. आपण चंदीगडला जाताना विचार करत नाही, आपण दिल्लीला जाताना विचार करत नाही, मुंबईत करत नाही, पुण्यात करत नाही, नाशिकला करत नाही. आपण विचार करत नाही, काश्मीरला जाताना आपण का विचार करतो की तिथे सुरक्षा आम्ही सुरक्षित आहोत की नाही. आपल्या सुरक्षेबद्दल आपल्याला काश्मीरमध्येच का काळजी वाटते. आणि जर ती वाटत असली तर ते आजच्या माझ्या होम मिनिस्टरचं काम आहे की तिथे आम्ही जाऊ तेव्हा आम्हाला सुरक्षा मिळाली पाहिजे. खरंय. काश्मीरला एकटं पाडू नका. काश्मीरवर बहिष्कार टाकू नका. काश्मीरी ही तुमच्या माझ्यासारखेच लोक आहेत. बरोबर. अ, पंजाब मधल्या लोकांना पंजाबी म्हणतात, राजस्थान मधल्या लोकांना राजस्थानी म्हणतात, महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रीयन म्हणतात, तसंच काश्मीर मधल्या लोकांना काश्मीरी म्हणतात. मग या काश्मीरी लोकांवर एक वेगळा ठप्पा का आपण ठेवलाय. बरोबर. म्हणून त्यामुळे तिथली सुरक्षा वाढवणं हे आपल्या होम मिनिस्ट्रीचं काम आहे. ही आपली जबाबदारी नाही. मी तिकीट काढून जायला आजही तयार आहे. खोटं वाटेल प्रशांत, मी माझ्या मुलाशी बोलत होते तेव्हा मी त्याला म्हटलं, केदार मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जायचंय. तो म्हणाला, मा कित्येक पर्यटन स्थळं त्यांनी आता बंद केली आहेत कारण या घटनेमुळे आणखीन काही दुसऱ्या गोष्टी घडू नयेत म्हणून त्यांनी बंद केली असावीत. आणि दुसरं म्हणजे पहलगाम ही जी जागा आहे तिथे तू MiG-21चं केलंस तेव्हा तू सगळीकडे गेलीस. तू तेव्हा होतीस 51 वर्षाची, आज तू 75 वर्षाची. तू घोड्यावर आणि खेचरांवर बसून तिथपर्यंत जाऊन येताना पाठ मोडून येणार आहेस का. हम्म, हम्म. त्यामुळे अ, तो विचार मी जरा मागे टाकलाय. पण मला आणि मी ह्याचीच वाट बघते एक 8-10 दिवसानंतर हा जो आपल्यावर हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना भोगायला लागलेलं आहे ते लोक नक्कीच प्रचंड दुःखात आहेत. ते दुःख कधीच ते आयुष्यात विसरू शकणार नाहीत. आणि बरोबर. ह्या कहाण्या त्यांची मुलं आणखीन त्यांच्या मुलांना सांगतील. आणि तर त्यांना थोडंसं शांत होऊ देत. मी त्या सगळ्यांना जाऊन भेटणार आहे. कारण काश्मीर हे आत्ता माझ्या कल्पनेबाहेरचं आहे म्हणून. पण मला अतुल कुलकर्णीला भेटायला प्रचंड आवडेल, त्याच्याशी हम्म. बोलायला आवडेल. अतुल कुलकर्णीचा एका अर्थाने माझा असा संबंध येतो की रंग दे हो. बसंतीची हो. पण कहाणी तुला माहिती आहे. बरोबर. अतुल बरोबर. कुलकर्णी त्याच्यात होता. आणि बरोबर. त्याच वेळेला मी राकेश मेहराला सांगितलं होतं की मी माझे सगळे कागदपत्र देते, तुम्ही त्याच्यावरनं घ्या तुम्हाला जी काय गोष्ट घ्यायची आहे ती. हम्म, पण हम्म. जेव्हा मी तो सिनेमा पाहिला किंवा त्याचं प्रसारण झालं त्यावेळेला मला असं वाटलं की अरे इथे मी लोकांना वाचवायचा प्रयत्न करतेय, या हम्म, 5 मुलांना साध्य काहीच झालं नाही. संरक्षण अच्छा. मंत्री मारला गेला, जे मी बरोबर. नियमाच्या विरुद्ध मानते. मी हम्म, कधीही हम्म. माझ्या हाताला काळी फीत बांधली नाही किंवा मी पुढे गेले नाही बरोबर. किंवा मी कुठेही मूक निदर्शनं वगैरे केली नाहीत. जे हम्म, मला वाटत होतं ते मी डायरेक्ट पेपरमध्ये बोलत होते किंवा व्हिज्युअल मीडिया बरोबर बोलत होते. मी हम्म. प्रत्यक्ष दिल्लीला जाऊन दिवस दिवस ऑफिसमध्ये बसत होते, भेट झाली अगर नाही झाली तरी. पण ह्या सिनेमामध्ये त्यांनी रक्षा मंत्र्याला पण मारलं हो. हो. आणि त्यांचेही बळी गेले. मग उपयोग काय झाला. बरोबर. आणि ही गोष्ट आपल्याला अपेक्षित नाहीये कुठल्याही पद्धतीनं हिंसात्मक मला काही कुठल्याही पद्धतीने अपेक्षित नाहीये. म्हणून मला जे काश्मीरी लोकांबद्दल वाटतं, आपण खलिस्तान विरुद्ध करू शकलो असतो, तामिलियन्स बरोबर करू शकलो असतो, इवन आसाममध्ये बोडो ही काय म्हणतात उल्फा आणि उल्फा, हा उल्फा ची दहशत होती. मग आपण त्यावेळेला त्या देशांना वेगळं केलं का. आपण खलिस्तानच्या वेळेला खलिस्तानला पण पाकिस्तानकडनंच पुरवठा होत होता ना. पण बरोबर. त्यावेळेस आपण त्या लोकांना दूर नाही केलं, आपण तो शांतपणाने केला. आणि त्याच्यात आपण आपले एक पंतप्रधान गमावले.
आपण श्रीलंकेबरोबर युद्ध नाही केलं. आपण हम्म. एक पंतप्रधान, आणखीन एक पंतप्रधान गमावले त्या याच्यात. बरोबर. त्यावेळेस कोणाची तरी शांत डोक्याने विचार काहीतरी केला असेल ना. खरं. युद्ध युद्ध केवळ करा. ही माणसं केवळ 26 माणसं नाहीयेत. ही 26 माणसं संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करतायत. हम्म. आणि त्यामुळे मला ही माझ्या घरची जास्त वाटतायत. युद्ध करणाऱ्यांना फक्त असं वाटतंय की अरे जातील लोक बॉर्डरवर, तर ते मरण्यासाठी तर सैन्य दलात गेलेत, त्यात काय मोठंसं, त्यांचं काय एवढं कौतुक करायचं. असं नाहीये. बरोबर. असं नाहीये. युद्धाचे दुष्परिणाम त्यांना माहिती नाहीयेत. युद्ध सुरू करता येतं, युद्ध थांबवता येत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम ज्यांनी भोगलेले नाहीयेत, त्यांना त्यांच्यापर्यंत झळ पोहोचलेली नाहीये, ते बरोबर. कसे काय करू शकणार. ते कसं खरं. काय विचार तरी करू शकणार. त्यामुळे ते ट्रोल करतायत. पण ठीक आहे, काही फरक नाही पडत. रामायण महाभारतापर्यंत सुद्धा जायची गरज नाहीये. फक्तच आपल्या स्वातंत्र्य लढ्यानंतर, अरे महात्मा गांधींना जे मारलेले गोडसे होते, एकारांत कोकणस्थ पुरोहित, जे देशसेवेसाठी ज्यांनी वाहून घेतलेलं होतं, हो. त्यांनी संपूर्ण कागदपत्र जाहीर केली. म्हणजे हो. जी हो. नको होती, ज्या कोणाला द्यायला नको होती, तिथे पुरवली किंवा माहिती पुरवली. मग आपण त्यांच्याबद्दल काय म्हणायचं. ते देशद्रोही आहेत का नाहीत. खरं. हा सवाल जो आहे तो. महात्मांचं नाव घेणं म्हणजे आजकाल, महात्मा गांधींचं नाव घेणं म्हणजे आजकाल गुन्हा आहे, मला माहितीये. पण मी तो अभिमानाने घेते. मला तो त्यांचं नाव घेण्यात, त्यांची पुस्तकं वाचण्यात, नेहरूंची पुस्तकं वाचण्यात मला अभिमान वाटतो. मला आनंद वाटतो. मी हम्म. काहीतरी शिकू शकते त्याच्यातून. बरोबर. शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की 27 वर्षांचा मुलगा असा MiG-21च्या अपघातात गमावल्यानंतर तुम्ही केवळ म्हणजे त्या आपल्या मुलाचा विचार न करता पुन्हा भविष्यात असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न केले आणि अ, जीत एरोस्पेस इन्स्टिट्यूट असेल या माध्यमातून अनेक पायलट्सना तयार करण्याचं काम हाती घेतलं. व्यवस्थेशी पण एक संघर्ष तुम्ही केला, कारण सुरुवातीचं जे स्पष्टीकरण होतं एअरफोर्सचं त्याच्या विरोधात तुम्ही लढलात, राष्ट्रपतींच्या पर्यंत अगदी पोहोचलेला होतात. तर या सगळ्या प्रवासातनं आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय, काय नेमकं साध्य झालं, किती साध्य झालं आणि व्यवस्था किती बदलली? अ, आपण विचार करण्यावर अवलंबून आहे. ज्यांना ट्रोल करायचे ते म्हणतील जाणारच होती ती विमानं, त्यात तुम्ही काय एवढं केलं. तुम्ही तुमच्या मुलाचं बलिदानाचं तुम्ही अ, हे केलात, खूप मोठा इश्यू केलात, असे म्हणणारे पण आहेत. आणि असेही म्हणणार आहेत की कविता, ह्या ज्या चळवळीमुळे कुठेतरी कोणाला तरी जाग आली आणि ती विमानं हळूहळू हळू फेज झाली. अजूनही एक MiG-21 विमानाचं स्क्वॉड्रन अजूनही आहे. ते फेज झालेलं नाहीये. बर. अजून फेज आउट नाही झालं ते. ते ओके. आहे. पण ऍक्सिडेंट रेट तर कमी झाला. बरोबर. राष्ट्रपतींपर्यंत माझं बोलणं तरी झालं. मला जेव्हा राष्ट्रपतींनी भेटीची वेळ दिली ती 15 मिनिटाची होती. 45 मिनिटं ते आम्ही गेलो होतो, त्यांच्याशी बोलत होते. आम्ही 4 जण गेलो होतो, मी, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि माझा भाऊ. अ, हम्म. आमच्याशी 45 मिनिटं ते बोलत होते. त्यांनी माझा हात माझ्या स्वतःच्या हातात घेतला आणि म्हणाले की कविता, अभिजितच्या बद्दल तर आपण काहीच करू शकत नाही, हे तुलाही माहितीये. तू त्याच्यासाठी, आणि असे अनेक अभिजित वाचावेत किंवा त्यांच्या हातात मोडकी विमानं पडू नयेत किंवा त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडू नये म्हणून तू प्रयत्न करतेयस. मी तुला एवढा एक आश्वासन देतो की MiG-21चे ऍक्सिडेंट रेट कमी होईल. ह्याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको होतं. खरं. जेव्हा केव्हा ऍक्सिडेंट होत होते तेव्हा मी जम्मू असो, अ, चंदीगड असो, दिब्रुगड असो, अ, दिल्ली असो, मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो, प्रत्येक ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी जात होते, भेटत होते त्या लोकांना. त्या लोकांना काही मी जिथे मी माझा स्वतःचाच मुलगा परत आणू शकत नव्हते, तिथे त्यांच्या मुलांबद्दल मी काय करू शकणार होते. पण त्या लोकांना एक आधार वाटत होता की अरे, या विषयावर बोलणारी कोणीतरी एक बाई आहे. मला वीरमाता हे बिरुद खरोखरच नकोय. मी काय करू हे बिरुद घेऊन. मी एक सर्वसामान्य अतिशय ऑर्थोडॉक्स फॅमिलीतनं वर आलेली मुलगी आहे. पण आम्हाला जे घडवलं ते एअरफोर्सनी घडवलं.
आम्हाला जे घडवलं ते डिफेन्सनी घडवलं. आणि हं. आज डिफेन्सलाच विचारायची जी आम्हाला धाडस दिलं किंवा ताकद दिली, ती आम्हाला डिफेन्सने शिकवली. की काय खरं. ते तुम्हाला योग्य वाटत नसेल, त्याचे तुम्ही प्रश्न विचारा, त्याची उत्तरं सापडवायचा प्रयत्न करा. अशा वेळेला जर मी विचारलं तर माझी काय चूक आहे त्याच्यात. आणि खरोखरच हे 26 जण सबंध देशाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की काश्मीरला वाईट टाकू नका, आपण काश्मीरला जाऊ, आपण त्यांची आपण त्यांच्या फळबागा बघू. ते त्याला आपण नंदनवन म्हणतो, पृथ्वीवरचं नंदनवन म्हणतो. एक माझीच चूक झालेली आहे. मी स्वित्झर्लंडला जाऊन आली आहे, पण मी काश्मीरला गेले नाही. हे भारतीय म्हणवण्याला म्हणजे खरोखरच लाजिरवाणं आहे. आणि मलाही त्याची लाज वाटते. पण मला असं वाटतं की आपण तिथे जावं, तिथलं केशर घ्यावं, ते गालीचे घ्यावेत, तिथल्या लोकांशी बोलावं. आज जो घोडेस्वार जो नाही, घोडेस्वार नाही, कोण घोडा चालवणारा अ, होता त्यांच्यापैकी एक, हं. तो पुढे अतिरेक्यांना अडवायला गेला की मारू हं. नका म्हणून, आणि त्याचा जीव त्याच्यात गेला. हे नाही का कोणाला दिसत? खरंय. काही लोकांनी हॉटेलमध्ये जास्त पैसे घेतले, रिक्षामध्ये पैसे जास्त घेतले, विमानांचे दर घेतले. अरे, पण जगात सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्रितरित्या ठपका मारता का? तुम्हाला हे बाकीचे दिसले नाही? बरोबर आहे. मला वाटतं तुम्ही आता जे म्हटलात की प्रश्न विचारण्याचं धाडस सुद्धा याच एअरफोर्सनं तुम्हाला दिलेलं आहे आणि तीच हो. गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण प्रश्न विचारण्यामुळं व्यवस्था जी आहे ती बदनाम होत नसते, तर ती सुधारणेसाठीची ते एक पाऊल असतं. आणि प्रत्येक खरंय. देशभक्त जो आहे तो आपला देश चांगला व्हावा यासाठी सरकारला प्रश्न जो आहे तो विचारत राहतो. हीच गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि या निमित्तानं त्या कविता गाडगीळ मॅडमनी जे काही पत्रातनं भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या खऱ्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्या पाठीमागचा अर्थ तुमच्यापर्यंत नीट पोहोचला पाहिजे. अनेक लोकांच्या पर्यंत तो पोहोचणं गरजेचं आहे. मला वाटतं या मुलाखतीतून त्यांनी ती भावना त्यांची नेमकेपणानं स्वतःच व्यक्त केलेली आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल. नमस्कार प्रशांत, थँक्यू सो मच. येस. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.